नमस्कार मित्रांनो, माझ्या वॉटर रिसोर्सेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जर आपण या यूट्यूब चॅनलवर प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना देखील शेअर करा. धोम धरण हे महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यामध्ये धोम या गावाच्या शेजारी बांधण्यात आलेलं आहे. हे कृष्णा नदीवरचं पहिलं धरण असून या धरणाचं बांधकाम 1968 ते 1977च्या दरम्यान झालेलं आहे. कृष्णा नदीवरचं पहिलं धरण म्हणजे कृष्णा नदीच्या उगमस्थानाच्या जवळ असल्यामुळं या धरणास कृष्णा नदीवरचं पहिलं धरण म्हणून ओळखलं जातं. तसं जर कालावधीचा विचार करायचा असल्यास नागार्जुना सागर धरण हे कृष्णा नदीवर बांधलेले सर्वात मोठं आणि पहिलं धरण आहे. नागार्जुना सागर धरण हे 1955 ते 1967 या कालावधीमध्ये आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बांधण्यात आलेले आहे. धोम धरण हे वायूपासून 16 किलोमीटर अंतरावर आहे, तर पाचगणीपासून 21 किलोमीटर अंतरावर आहे. सातारा या शहरापासून 44 किलोमीटर अंतरावर आहे, तर पुणे शहरापासून हे 97 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण अर्थफील्ड ग्रॅव्हिटी डॅम असून या धरणाची तांत्रिक माहिती अशी आहे. या धरणाची उंची 50 मीटर म्हणजे 160 फीट एवढी आहे, तर या धरणाची लांबी 2478 मीटर म्हणजे 8130 फीट एवढी आहे. या धरणाला 5 वक्रद्वार असून या वक्रद्वाराच्या द्वारे पुरावर तसंच धरणाच्या पाणी पातळीवर नियंत्रण केला जातो. या वक्रद्वारांचा आकार 12 मीटर बाय 6.5 मीटर एवढा आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता 13.5 TMC एवढी आहे. या धरणाला 2 कालवे असून या धरणाचा डावा कालवा 113 किलोमीटर लांबीचा आहे, ज्यावर 27,500 हेक्टर सिंचन होते, तर दुसरा म्हणजे उजवा कालवा 58 किलोमीटर लांबीचा आहे. इथे 9,100 हेक्टर सिंचन होते. या धरणाचं लाभ क्षेत्र म्हणजे वाई, जावळी, सातारा तसंच कोरेगाव तालुका आहे. या धरणाच्या पायथ्याशी 1-2 मेगावॅटचं वीज निर्मिती संच आहे, ज्यापासून वीज निर्मिती देखील केल्या जाते. धोम धरण हे पर्यटकांसाठी आकर्षक केंद्रबिंदू ठरलेले आहे. धोम धरणाच्या परिसरामध्ये निसर्गरम्य असे वातावरण असल्यामुळे येथे हजारो पर्यटक दरवर्षी येत असतात. याच परिसरामध्ये मांढरदेवी, वाई, पाचगणी, महाबळेश्वर असे प्रसिद्ध पर्यटक स्थळ आहे. जर आपण पाचगणी किंवा महाबळेश्वर परिसरामध्ये असाल तर या धरणास आपण अवश्य भेट द्या, कारण या धरणाच्या परिसरामध्ये सर्व प्रकारचे जलक्रीडा उपलब्ध आहेत.